आणि आता महत्त्वाची बातमी, तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांना नापिकी भरपाई तातडीने देण्यात यावी अशी मागणी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे। तिवसा तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टी, नापिकी आणि संत्रा पीक दुर्घटनांमुळे आर्थिक संकटात सापडलाय आणि या संकटातून त्यांना तात्काळ मदत मिळावी या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने जिल्हाधिकारी अमरावती यांना देण्यात आले आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, वर्षभर कष्ट करून उभे केलेले सोयाबीनचे पीक अतिवृष्टीमुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय, तर पांढरी माशी व पराटी या रोगांमुळे कपाशी पिकाचंही प्रचंड नुकसान झाल्याचं पाहायला मिळते आहे। या अतिवृष्टीमुळे संत्रा पिकाची मोठ्या प्रमाणात झड व उत्पादन घट झाल्याने बागायतदारही आर्थिक व मानसिक अडचणीत असल्याचं निदर्शनात आणून देण्यात आलंय। त्यामुळे या निवेदनात नमूद केलेल्या माहितीप्रमाणे तहसील दरबारामध्ये चौकशी करता काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली असली तरी सुमारे 4000हून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये योजनेचे पैसे जमा झालेले नाही। त्यामुळे सर्व्हर तांत्रिक अडचणीचे कारण देत लाभ रोखला जात असल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आलाय। त्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार बँका व सरकारी कार्यालयाचे चक्रा माराव्या लागते आहे। तसेच पंचनामा दरम्यान पटवारीकडून अनेक शेतकऱ्यांची नावे यादीतून वगळली गेल्याचा आरोप होतोय आणि ती नावे तात्काळ सुधारित यादीत समाविष्ट करून एकही पात्र शेतकरी भरपाईपासून वंचित राहू नये अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे।